मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आशा आहे की सर्व ठीक असतील. तर सर्वप्रथम तुम्हाला वटपौर्णिमेच्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आता पुढं काय बोलू, एवढंच बोलते. तर भावा आणि बहिणींनो, मी काय वड पुजायला गेले नाही बघा, खरं आहे ती सांगते मला तुम्हाला. आणि स्वयंपाक पण पूर्णाचा केला नाही. एक शेजारची ताई खूप छान आहे, खूप छान स्वभावाची. मी काही केलं नव्हतं म्हणून तिनं तुम्हाला दाखवते. जेवायला ताट दिले. कोणी कोणी खूप काही काही बायका खूप छान आहेत बरं का, खूप छान आहेत. बिचारीनं म्हणजे मला असं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की मी कामावरून आले होते. त्यांनी सांगितलं की स्वयंपाक बनवू नका, मी तुमच्या नावचं ताट बनवलंय, मी तुम्हाला दाखवते. मला आणून दिलंय त्यांनी. भात, भजे, कुरवडी, आमटी, गोळ हे दूध आहे आणि ते पोळ्या दिल्यात 2. तर आता पोटभर जेवण करणार आहे. तुम्ही पण या जेवायला. विशेष काही बोलायचंय तुम्हाला. तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. भरपूर काही सांगणार आहे तुम्हाला, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तोपर्यंत मी जेवण घेते, तुम्ही पण या जेवायला. बघू शकता भावा आणि बहिणींना कसा दिसत आहे दूध माझं. बघा असा आंबाडा बांधलेला आहे मी, बघून घ्या. माझा कॅमेरा धरायला कोणच नाही, तर तुम्हाला पाठीमागं फिरून दाखवला असता. तरी पण इथं मोबाईल ठेवते आणि तुम्हाला दाखवते माझा मेकअप कसा आहे ते. हे बघा, बघू शकता. बघा आता मी दिसणार नाही व्यवस्थित, संध्याकाळचा टाइम आहे. हे बघा कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. खरं तर हे मी नव्हतं करायला पाहिजे, पण विषय काय होता, मला रील पण काढायच्या होत्या, त्यामुळं मी हा मेकअप केलेला. थोडाच केला आहे, काही जास्त नाही केला ना. आता टाइम झालाय त्यामुळं सगळा साज आणि करणार आहे. तर तुम्ही बघून घ्या आणि मला कळवा. एकदम साधारण मेकअप, फक्त क्रीम पावडर, काजळ, नथनी, हार, गंटल, कानातलं, गजरा, आंबाळा आणि पुढून ही अशी हेअरस्टाईल केली. बघा जवळून दाखवते कशी वाटायली हेअरस्टाईल, हे बघा. आणि इकडल्या साईडकून अशी केली बघा. तुम्हाला आवडती का नाही कमेंट करा. हे बघा जवळून बघा, छान आहे का नाही ते नक्की कळवा बरं का. तर हे करायचं कारण म्हणजे एकच आहे, फक्त रील्स. हसावं का रडावं काही कळत नाही. वडाला तर गेले नाही, आज दिवसभर ड्युटी केली. आज मला सुट्टी नव्हती आणि सुट्टी भेटणार पण नव्हती, कारण तुम्हाला पण माहिती मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ॲडमिट असल्यामुळं माझ्या 6 सुट्ट्या पडल्या. मग 6 सुट्टीचे बघा, रोजचे 500 म्हणलं तर 500 रुपयानं 4-5 हजाराला बुक्का लागलेला आहे. त्यामुळं म्हणलं आता सुट्टी घेण्यात काय अर्थ नाही, नाही ते दिवसभर रील्स बनवत बसले असते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या नशिबी ज्या नवऱ्यानं माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या नवऱ्यासाठी का वडाला जायचं सांगा तुम्ही. अशा नवऱ्यासाठी का जाऊ मी, ज्यानं माझं अख्खं आयुष्य अख्खं रडण्यात घालवलं. रडायची वेळ आली मला. अख्खा दिवस मी येणारा दिवस ठोकरा खात, रडत, खटके खात काढायले, तर मी का जाऊ त्या देवाला आणि काय मागणं मागू त्याच्याकडं. असं असला नवरा मला, जेणेकरून मला त्रास देऊन, छळ करून, मला घरातून बेदखल करून, पोटच्या लेकरांना बेदखल करून, असा असा नवरा मी मागू का देवाकडं. माझी काही चुका झाली असली तर मला 2 खेटरानं हाणा तुम्ही, की मी हे जगाचे रीतिरिवाज सोडून वागते म्हणून. मला मी मान्य आहे की हे रीतिरिवाज पाळले पाहिजेत. मी पण एक आयव आहे, कुठं जरी मेला असला तरी आयव आहे मी. त्याच्या नावची टिकली सगळं त्याच्या नावचं आज माझ्यापाशी आहे. एक आयव आहे, तो काय गेलेला नाही, जिवंत तर आहे. पण माझी इच्छा नाही झाली की आपण हे करावं म्हणून. प्रपंच करता करता नाकी नळ आला. 1-1 रुपया जमा करायचा पडलाय लेकरा बाळासाठी. नाही करावं तर कोण आजारी पडलं. आता बघा मी आजारी पडले तर त्या दिवशी मला 15-20 हजार रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं होतं. बरं झालं त्या सरकारीमध्ये ॲडमिट करून घेतलं, नाही तर एवढे पैसे मी कुठून द्यायचे होते सांगा. अक्षरशः मी घाबरले होते की आता एवढे पैसे कुठून आणायचे म्हणून. आणि टायमाला कुणीही पैसे देत नाही.
खरं सांगाय म्हणलं तर. पसारावरती जरा थोडा पसारावरून बोलते. अजून अनुष्का असती तर मोबाईल पकडली असती. अनुष्का नाही, आता कोण पकडणार आहे मोबाईल? मलाच पकडावं लागायला. माझ्या अनुष्काला माझा मेकअप केलेला खूप आवडतो. माझं म्हणजे मी सुंदर दिसलेली माझ्या पुरीला लय आवडते. पण आज ओ गॉड हारसा पडला. पण आज माझी मुलगी माझ्यासोबत नाही. लेकराला मी नटवलं असतं वडसावित्रीचं. आज मी तर नटणारच नव्हते, पण मला रील बनवायचे होते म्हणून मी नटले. कुणासाठी नटायचे? कोण बघणार आहे? आता नाही वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय. मी काय पाप केलं? मी ना कोणासाठी नटू शकते ना कोणाला दाखवू शकते. मी एवढ्या तरुण वयामध्ये एकटी राहते आणि आज मी एवढी छान दिसते, सुंदर दिसते. माझं सोन्यासारखं आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी कुणासाठी नटले, कुणासाठी मेकअप केलाय मलाच कळत नाही. असं का माझं फुटकं नशीब असेल की मला काय सांगावं? मला एवढं वाईट वाटतंय ना, एवढं वाईट वाटतंय मला की मी मी आज वडाला पण गेले नाही. विधवा बाई असल्यासारखं मला राहावं लागायलंय. मला माझ्यावर का अशी वेळ आली, का अशी वेळ आली माझ्यावर? का मला असा नवरा भेटला असेल? माझ्यासारख्या सोन्यासारख्या पुरीचं वाटोळं करून ठेवलंय त्यानं. मला पण वाटतंय नवरा असावा, मला पण त्यानं छान म्हणावा, सुंदर दिसायलीस म्हणावा. दुनिया म्हणून का उपयोग आहे मला सांगा तुम्ही? मला विनाकारण माझ्या नवऱ्यानं टाकून दिले, विनाकारण हाल हालू लावलेत माझे नुसते. काय करीन ती माझ्या कष्टावर करील असं झालंय. पर्याय नव्हता. आज सध्या अख्ख्या सणासुदीचं मला लोकांनी जेवण आणून दिलं. शेजाऱ्या पाजाऱ्याने पोळी आमटी दिली. माझ्या घरात काही सध्या वस्तू नाही की मी मी करून खाऊ शकेल ना. माझ्या घरात पुरण वाटण्यासाठी काय आहे ना, माझ्या घरात पातेले आहेत. तुम्हाला बघायचे तर बघा माझ्या घरात काय दिसतंय तुम्हाला. मी काय करायचं होतं? काहीच नाही. मेकअपचं सध्या सामान मला शेजारीनेच दिलेलं आहे, माझं काहीच नाही आहे. फक्त हा गंटल आणि हार माझ्या पोरीचा आहे. आणि हे कानातलं बी दुसऱ्यानेच, मैत्रिणीने एका पोरीनं दिलं होतं मला. गजरा दुसऱ्याचा आहे, नथ दुसऱ्याची, ब्लाऊज दुसऱ्याचे. बघा का मला मोठं पण झालंय, बघू शकता. आणि साडी पण दुसऱ्याची. ज्यानं माझ्यावर दया केली ना ती मला देते का, तर तिला नाद आहे. माझ्याकडे चांगल्या वस्तू नसत्यात एवढ्या भारी. त्यामुळं माझ्याकडं तर साड्या आहेत पण गावाकडंच आहेत, त्या पण भरपूर नाही आहेत किंवा एवढ्या विशेष पण नाही आहेत. 400-500च्या साड्या आहेत माझ्याकडं. माझ्याकडे एकच साडी आहे 2000ची भावाच्या लग्नातली, तिचा पण कलर पांढरा पडलाय. आणि एक साडी आहे लग्नातली 5000चा शालू आहे बघा, ते पण पांढरा पडलाय. ते घालायसारखं राहिलं नाही, त्यामुळे मी घालत नाही. घरात त्या रेग्युलरच्या साड्या आहेत, त्याच्यावरच सारखं सारखं रील बनवून बोर झाल्यासारखं झालंय. आणि माझे व्हिडिओ पण चालना झालेत. काय कोणाची नजर लागली काय माहिती. माझे व्हिडिओ चांगले चालाय पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तर भावा आणि बहिणींनो, तसल्या वळूला काय नाही मला मागायचं देवाकडं, म्हणून मी नाही गेले. ड्युटीवर गेले होते, ड्युटीहून आले आणि मेकअप करत बसले, व्हिडिओ बनवत बसले. तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो, मला सपोर्ट करा. माझी लई परिस्थिती खराब आहे. प्लीज तुमच्या सपोर्टमुळं कुठंतरी माझ्या ह्या तुमच्या बहिणीचं कुठंतरी धडभलं होईल. प्लीज सपोर्ट. तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आणि माझे व्हिडिओ लाईक करायचेत आणि
कमेंट करायच्यात आणि बघायचेत व्हिडिओ, बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. तुम्ही वेळ काढून माझे व्हिडिओ बघा. माझे व्हिडिओ एवढे पण वाईट नाहीत, चांगले व्हिडिओ आहेत. मी काय ओव्हर काही करत पण नाही की तुम्हाला नाही बघण्यासारखं काही. मी खूप प्रयत्न केलाय त्याच्यासाठी. माझं चॅनेल मोनिटाईज पण झालेलं आहे देवाच्या दयेनं. फक्त आता तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या साथीची मला गरज आहे, बाकी काही नाही बघा. मला असं टेन्शन आलं की डोकं दुखतंय, त्यामुळं मी जास्त तर लोड घेत नाही, तसंच मागं टाकत चालते. गोळ्या घ्यायच्या राहिल्यात अजून. जाऊ दे, सणासुदीचं वाईट बोलून पण का उपयोग नाही कुणाला. का उपयोग आहे कुणाला वाईट बोलून, त्याला थोडाच फरक पडणार आहे. जो माणूस स्वतः लेकरं पैदा करून, 2 लेकरं रक्तामासाचे काढून त्यांच्यासाठी त्यांना सपोर्ट करत नाही, पैशा पाण्याचा सपोर्ट करत नाही. तुम्हाला माहिती का भावा आणि बहिणींनो, मी त्या माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं लेकराचं आधार कार्ड काढायला तू माझ्याकडे ये, नाही तर मला तुझ्याकडे येऊ दे. तर नाही तर मग ग्रामसेवकचा सही शिक्का मला पाहिजे, मला दी, माझ्या लेकरांना शाळेत प्रॉब्लेम यायलाय. तर माझ्या नवऱ्यानं मला म्हणला मी तुला कुठलीही मदत करणार नाही, तशीच खप तिकडं, त्या लेकराचं वाटोळं होऊ नाही तर चांगलं होऊ, मला काही घेणं देणं नाही, डायरेक्ट ह्या भाषेत तो बोलला. तर मी पत्ता सगळा माहेरचा टाकला आणि नाव बापाचं टाकले. असं असं करून आधार कार्ड मी माझ्या परीनं काढलं आणि माझे लेकरं शाळेत घातले मी. नाहीतर आज ते लेकरं घरीच असते. तेवढं जर नसतं तर आधार कार्ड तर जिथं तिथं लागायला लागले. आता पोरगी 9 वर्षाची झाली, तिच्या नावानं पैसे भरायचे, पैसा पूर्ण झाला एक तर 10-12 हजारानं काय होतंय, इथं रूम भाडं वगैरे सगळं जातंय. अशा नवऱ्यासाठी मी का देवाला जाऊ सांगा तुम्ही. ठीक आहे, सण केला नाही, माझ्या घरात काहीच नाही म्हणून केलं नाही, पण मी देवाला जाऊ शकत होते. जर तो चांगला मला, मी त्याच्या घरात उपाशी असते, माझ्यावर प्रेम करणारा असताना, मला सांभाळणारा, माझ्या लेकराला मला, तर मी त्यासाठी उतरून जीव दिला असता, उतरून. पण आज माझ्या राशीला आलंय हे असं. एकदाच आयुष्य यायचंय, एकदाच आणि एकदाच जायचंय, परत येणार बी नाही कोणी वापस ह्या जगामध्ये. पण हाताने खेळखंडोबा केलाय त्या माधरचोदनं, असाच खप मानाव तिकडं. तर मित्रांनो बघा माझा मेकअप कसा झालाय ते मला तुम्ही नक्की सांगा. जाऊ दे आता, तुम्हीच राहिला माझी तारीफ करायला, नवरा तर काही करत नाही, त्यानं मला सोडून दिले, विषय संपलेला आहे त्याचा. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझा मेकअप कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कमेंट करा, छान छान कमेंट करा. व्हिडिओ लाईक शेअर मित्रासोबत करा. माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला, गुड नाईट, बाय बाय.